माझं माहेर सात समुद्र पार भाग 2 मराठी कथा. पार्टीनंतर मिस्टर स्मिथ यांच्या आग्रहाखातर अद्वैत आणि कावेरी न्यूयॉर्कच्या त्या अत्यंत गुप्त आणि हाय प्रोफाईल आफ्टर पार्टीमध्ये थांबले होते. पण जसजशी रात्र सरकत गेली तसतसा त्या क्लबमधला माहोल संपूर्णपणे बदलू लागला होता. तिथल्या VIP क्लायंट आणि डीम लाईट्सच्या कोपऱ्यांमध्ये अमेरिकेचे ते अतिशय बिनधास्त आणि धाडसी नाईट लाईफ उघडपणे सुरू झालं होतं. तिथे जमलेले तरुण तरुणी हाय सोसायटीचे लोक कोणत्याही बंधनाशिवाय एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे मोकळे झाले होते. काही जोडपे तिथेच सोफ्यावर आणि कोपऱ्यांमध्ये खुलेआम एकमेकांना चुंबन घेत चाळ्यांमध्ये बुडून गेले होते. भारतातल्या अत्यंत साध्या आणि मर्यादित वातावरणात वाढलेल्या कावेरीसाठी हा नजारा एखाद्या प्रचंड धक्क्यासारखा होता. लोक उघडपणे सर्वांसमोर अशा प्रकारे संबंध आणि असेच चाळे करू शकतात यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने भीतीने आणि लाजेने एक क्षणात आपले दोन्ही डोळे हाताने घट्ट झाकून घेतले. तिचे संपूर्ण शरीर थरथर कापायला लागले होते आणि तिने बाजूला उभ्या असलेल्या अद्वैतचा कोट हाताने घट्ट पकडला. कावेरी अतिशय घाबरून थरथरत्या आवाजात म्हणाली, सर सर प्लीज मला इथून बाहेर काढा. मला नाही थांबायचं इथे. हे लोक हे लोक काय करतायत असं सगळ्यांसमोर? मला खूप भीती वाटते सर. तर कावेरीची ती प्रचंड अस्वस्थता पाहून अद्वैतने लगेच परिस्थिती हाताळली. त्याने एका हाताने कावेरीला स्वतःच्या कुशीत घेतलं जेणेकरून तिला आजूबाजूचे ते दृश्य दिसणार नाही आणि तो तिला घेऊन तातडीने क्लबच्या बाहेर शांत असलेल्या पार्किंग एरियामध्ये आला. बाहेरची थंड हवा लागताच कावेरीने सुटकेचा श्वास सोडला, पण तिचे हृदय अजूनही वेगाने धडधडत होते. केळकर स्टाईलचे च्या न्यूयॉर्कमधील मुख्य ऑफिसमध्ये एका मोठ्या करारावर स्वाक्षरी होणार होती. मिस्टर स्मिथ यांच्यासोबत त्यांच्या एका मोठ्या अमेरिकन बिझनेसमध्ये पार्टनर जॉन देखील तिथे उपस्थित होता. जॉन हा अत्यंत श्रीमंत पण तितकाच बदफैली आणि रंगेल माणूस होता. काल रात्रीच्या आफ्टर पार्टीमध्ये त्याने कावेरीला पाहिले होते आणि तिचे साधेपण, तिचे सौंदर्य पाहून त्याच्या मनात एक विकृत वासना जागी झाली होती. दुपारच्या वेळी अद्वैत एका महत्वाच्या फाईलच्या मंजुरीसाठी लिगल डिपार्टमेंटमध्ये गेला होता. केबिनमध्ये कावेरी एकटीच होती. एकटीच काही कागदपत्रांची आवराआवर करत होती. नेमकं हीच संधी साधून जॉन गुपचूप केबिनच्या आत शिरला आणि त्याने मागून दरवाजा बंद केला. दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकून कावेरीने चमकून मागे पाहिलं. समोर जॉन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत घाणेरडे आणि मादक हसू होते. तो हळूहळू कावेरीच्या जवळ येऊ लागला. कावेरी ओरडते, मिस्टर जॉन तुम्ही इथे? अद्वैत सर बाहेर गेले आहेत, तुम्ही नंतर या. पण जॉन म्हणाला, ओ कम ऑन कावेरी, मला अद्वैतशी काही देणं घेणं नाहीये. काल रात्रीच्या पार्टीत मी तुला पाहिलंय. तू खूपच हॉट आणि ब्युटिफुल आहेस. केळकर टेक्सटाईलला जर अमेरिकेत हा करोडोंचा कॉन्ट्रॅक्ट कायमचा हवा असेल तर तुला मला खुश करावं लागेल. मी तुला हवं तेवढे डॉलर पे करायला तयार आहे. जस्ट वन नाईट विथ मी. माझ्यासोबत ये, माझी मागणी पूर्ण कर, मग बघ तुझं नशीब कसं उघडतं ते. जॉनच्या तोंडून ती थेट निर्लज्ज मागणी आणि पैशांची भाषा ऐकून कावेरीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिचा थरकाप उडाला. एका बाजूला तिचा स्वाभिमान होता आणि दुसऱ्या बाजूला कंपनीची मोठी डील. पण कावेरी ही एका भारतीय संस्कृतीतील स्वाभिमानी मुलगी होती. कावेरी डोळ्यात रागाचे अश्रू आणत कडक आवाजात म्हणली, शट अप मिस्टर जॉन. तुमची हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची? पैशाने तुम्ही कपडे विकत घेऊ शकता. एखाद्या स्त्रीचा स्वाभिमान नाही. बाजूला व्हा माझ्या रस्त्यातून, असं ती कडक शब्दात बोलली. कावेरीने तिथून पळू लागली, पण जॉनने तिचा हात प्रचंड ताकदीने धरला आणि तिला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न केला. कावेरी जोरात ओरडली, सर वाचवा. नेमकं त्याच क्षणी केबिनचा दरवाजा लाथ मारून उडवला गेला. समोर अद्वैत उभा होता. त्याने जॉनला लाथ मारली आणि म्हणाला, गेट लॉस्ट आताच्या आता, नाहीतर पोलिसात देऊन तुझी लायकी दाखवेन. अद्वैतचा तो रुद्र अवतार पाहून जॉन भीतीने थरथर कापायला लागला. तो रक्ताळलेला तोंड पुसत तिथून तातडीने पळू लागला. अद्वैतने तिला काही दिवस ऑफिसच्या कामातून ब्रेक देऊन
न्यूयॉर्क शहर फिरण्याचा सल्ला दिला, जेणेकरून तिचं मन हलकं होईल. कावेरी आता हळूहळू या सात समुद्रापारच्या शहराला आणि तिथल्या अमेरिकन संस्कृतीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. एक साधी एक साधी विणलेली साडी नेसून कावेरी न्यूयॉर्कच्या एका प्रसिद्ध सेंट्रल पार्क मध्ये एका बाकावर बसली होती आणि आजूबाजूच्या लोकांच्या राहणीमानाचं, यांच्या संस्कृतीचं अतिशय बारकाईने निरीक्षण करत होती. भारतातल्या एका छोट्याशा चाळीत जिथे लोकांच्या नजरा आणि समाजाचे नियम सतत पाठीवर असतात, तिथून आलेल्या कावेरीला इथे एक संपूर्ण वेगळंच जग दिसत होतं. तिथे पार्कच्या एका कोपऱ्यात काही तरुण तरुणी हातात हात घालून अत्यंत मोकळेपणाने एकमेकांच्या मिठीत बसून गप्पा मारत होते, तर काही जोडपे जाहीरपणे एकमेकांवर प्रेम व्यक्त करत होते. पण विशेष म्हणजे आजूबाजूने जाणारा कोणताही माणूस त्यांच्याकडे वळूनही पाहत नव्हता किंवा त्यांना जज करत नव्हता. इथल्या लोकांना लाईफ इथल्या लोकांच्या लाईफ बद्दल आणि नात्यांबद्दल असणारा हा उघड, प्रामाणिक आणि बिनधास्त दृष्टिकोन कावेरीला सुरुवातीपासूनच जरा धक्कादायक वाटला होता. तरी आता ती त्या मागची विचारसरणी समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. कावेरी मनातल्या मनात तिथल्या लोकांकडे पाहत म्हणाली, आपल्याकडे नात्यांना आणि भावनांना खूप जपून पडद्याआड ठेवलं जातं, पण इथले लोक किती स्पष्ट आहेत. त्यांचं शरीर, त्यांच्या भावना यावर फक्त त्यांचाच अधिकार आहे. स्वतःच्या मर्जीने जगणं आणि आपल्या जोडीदारासोबत असं मोकळं असणं, याला हे लोक पाप नाही तर स्वतःचं स्वातंत्र्य मानतात. सूत्रधार तिथली तरुण मुलं मुली, पुरुष आणि स्त्रिया स्वतःच्या अटींवर कोणत्याही संकोचाशिवाय जगतात, हे पाहून कावेरीला इथल्या लिव्ह इन रिलेशनशिप आणि शारीरिक स्वातंत्र्याची खरी बाजू उमगत होती. तितक्यातच तिच्या बाजूला एका अतिशय सुंदर अमेरिकन तरुणी येऊन बसली. तिने कावेरीची साडी पाहून तिचं कौतुक केलं आणि दोघींमध्ये गप्पा सुरू झाल्या. केळकर स्टाईलच्या त्या मुख्य कॉन्फरन्स रूम मध्ये आज एक वेगळंच वातावरण होतं. कालच्या त्या धक्कादायक प्रसंगानंतर अद्वैतने जॉन सोबतची करोडोंची डील थेट रद्द केली होती. पण अद्वैतचा तो रुद्र अवतार आणि कंपनीच्या इब्रतीची कडक भूमिका पाहून जॉन पूर्णपणे हादरला होता. त्याला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली होती. आज सकाळीच कोणतीही पूर्वकल्पना न देता मिस्टर जॉन स्वतः केळकर पॅलेसच्या ऑफिस केबिन मध्ये हजर झाले. त्यांच्या चेहऱ्यावर कालचा तो मादक तोरा नव्हता, तर कमालीचा पश्चाताप दिसत होता. कावेरी तिथे टेबलवर फाईल्स लावत उभी होती. तिथे जॉन अत्यंत नम्रपणे तिच्यासमोर आला आणि त्यांनी दोन्ही हात जोडले आणि जॉन अत्यंत आदराने, खऱ्या पश्चातापाने इंग्रजीत म्हणाला, कावेरी, मी आज इथे एक बिझनेसमॅन म्हणून नाही, तर एक गुन्हेगार म्हणून आलोय. काल मी जे केलं, काही वागलो, जे तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं वक्तव्य केलं, त्यासाठी मी तुमची अत्यंत आदरपूर्वक आणि मनापासून माफी मागतो. मला माफ करा. तुमच्या संस्कृतीची आणि स्त्रीचा आदराची किंमत मला काल अद्वैतने समजावून सांगितली. प्लीज माझी माफी स्वीकारा. जॉन सारखा न्यूयॉर्कचा बडा बिझनेसमन इतक्या नम्रपणे हात जोडून माफी मागत असलेला पाहून कावेरी थक्क झाली. तिने अद्वैतकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आता एक खंबीर समाधान होतं. कावेरीने अत्यंत समजूतदारपणे मान डोलवून त्याची माफी स्वीकारली. जॉनने केळकर टेक्सटाईल सोबतचा करार पूर्वीपेक्षाही चांगल्या अटींवर पुन्हा साईन केला आणि ते तिथून निघून गेले. जॉनच्या या प्रकाराच्या सुफळ संपूर्णानंतर अद्वैतच्या मनात एक खूप मोठा ताण हलका झाला होता. त्या रात्री केळकर पॅलेसमध्ये एक वेगळीच शांतता आणि एकांत पसरला होता. कावेरी रात्रीच्या वेळी काही बिझनेस फाईल्सवर अद्वैतची सही घेण्यासाठी त्याच्या वैयक्तिक मास्टर बेडरूमच्या दिशेने निघाले. बेडरूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि आतून हलकासा प्रकाश बाहेर येत होता. कावेरी आत पाऊल ठेवण्यासाठी जसा हात पुढे केला, तशी तिची नजर आतल्या दृश्यावर पडली आणि तिचे पाय तिथेच खिळून राहिले. तिच्या तोंडातून एक लहानसा सुस्कारा निघून गेला. कावेरीच्या खोलीच्या आत अमेरिकन संस्कृतीच्या त्या अतिशय मोकळ्या जीवनशैलीची एक झलक तिला प्रत्यक्ष पाहायला मिळत होती. अद्वैत तिथल्या एका सुंदर मॉडर्न परदेशी मुलीसोबत म्हणजे तरुणीसोबत जवळीक साधून शांतपणे वेळ घालवत होता. खोलीत मंद संगीत सुरू होतं आणि दोघेही एकमेकांच्या सहवासात पूर्णपणे हरवलेले दिसत होते. अद्वैतचा तो
कधीही न पाहिलेला अत्यंत वेगळा आणि मोकळा अवतार कावेरीच्या डोळ्यासमोरून उभा होत राहिला होता. कावेरीने आजपर्यंत अमेरिकन संस्कृतीबद्दल फक्त ऐकलं होतं. पार्कच्या बाकावर बसून लोकांचं स्वातंत्र्य पाहिलं होतं. पण आज ज्या अद्वैतनं ती एक देवमाणूस एका सुसंस्कृत बॉस मानत होती, त्याची ही वेगळी बाजू पाहून तिचं संपूर्ण शरीर थरथर कापायला लागलं. तिच्या हातातील फाईल्स जमिनीवर पडता पडता राहिल्या. तिच्या मनात एकच वेगळी एकाच वेळी प्रचंड संकोच, लाज आणि एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. तिने स्वतःला सावरलं आणि तिथून मागे वळून आपल्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. पण अद्वैतच्या त्या वेगळ्या रूपाची आणि अमेरिकन रात्रीच्या त्या अनुभवाची प्रतिमा तिच्या मनातून काही केल्या निघतही नव्हती. आपल्या खोलीत पळून आल्यावर कावेरीने दरवाजा आतून बंद केला आणि ती बेडवर बसली. तिचे डोळे अजूनही विस्फाटलेले होते आणि श्वास प्रचंड वेगाने चालले होते. अद्वैतचा तो कधीही न पाहिलेला अत्यंत वेगळा आणि पाश्चात्य जीवनशैलीचा अवतार तिच्या डोळ्यांसमोरून जाता जात नव्हता. भारतातल्या मर्यादांमध्ये वाढलेल्या कावेरीच्या मनाची ओढ मोठी उलथापालथ सुरू झाली होती. एका बाजूला अद्वैतचा तो आदरयुक्त सुसंस्कृतपणा होता, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या या मोकळ्या संस्कृतीत जगणारा त्याच्या हा वेगळा चेहरा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी केळकर पॅलेसच्या बागेत शांतपणे कॉफी पीत उभी होती. तिचे डोळे काल रात्रीच्या विचारांमुळे थोडे थकलेले दिसत होते. तितक्यात तितक्यात तिथे अद्वैत आला. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे शांत आणि रुबाबदार होता. त्याने कावेरीची अस्वस्थता एका नजरेत हेरली होती. अद्वैत तिच्याजवळ येत कॉफीचा कप हातात धरत मऊ आवाजात म्हणाला, "गुड मॉर्निंग कावेरी. काल रात्री तुम्ही माझ्या केबिनकडे म्हणजे रूमकडे आला होतात का? तिथे जमिनीवर तुमची एक फाईल पडलेली दिसली मला." कावेरी चमकून त्याच्याकडे पाहत संकोचाने आणि लाजने मान खाली घालत म्हणाली, "ते हो सर, मी सही घ्यायला आले होते पण पण आत काहीतरी." कावेरीला पुढचे शब्द बोलणे कठीण जात होतं. तिचा गोरा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. अद्वैतने एक दीर्घ श्वास घेतला. तो सर्व समजून चुकला होता. त्याने कावेरीला कोण कोणताही संकोच वाटू नये म्हणून अत्यंत प्रांजळपणे आणि आदराने बोलायला सुरुवात केली. अद्वैत अत्यंत समजूतदारपणे आणि शांत आवाजात म्हणला, "कावेरी, मी समजतोय तुमच्या मनात काय चाललं असेल. भारतातून इथे आल्यावर हे जग, इथली जीवनशैली स्वीकारणं किंवा समजून घेणं सोपं नाहीये ना. काल रात्री तुम्ही जे पाहिलं ती या पाश्चात्य संस्कृतीची एक बाजू आहे. इथे नाती, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि खाजगी आयुष्य याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप खुला आहे. मी इथे अनेक वर्षे राहिलोय, त्यामुळे इथल्या काही गोष्टी माझ्या माझ्या जगण्याचा भाग बनल्या आहेत." पण अद्वैतने कावेरीच्या अगदी जवळ येत तिच्या डोळ्यात डोळे रोखून पाहिले. त्याच्या आवाजात आता कमालीचा प्रामाणिकपणा होता. "अद्वैत, पण याचा अर्थ असा नाही कावेरी की मी एका स्त्रीच्या सन्मानाची किंमत करत नाही. जॉनच्या वेळी मी जे केलं तो माझा तुमच्याबद्दलचा आदर होता. माझं वैयक्तिक आयुष्य आणि माझ्या बिझनेस बिझनेसची मी नेहमी वेगळा ठेवतो. मला तुमच्या मनात माझ्याबद्दल कोणतीही चुकीची प्रतिमा नको आहे. कारण माझ्यासाठी तुमचा स्वाभिमान आणि तुमचा हा साधेपणा खूप मौल्यवान आहे हो कावेरी." आणि जॉन आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. कावेरीच्या स्वाभिमानाने आणि अद्वैतच्या धाकाने त्याचे डोळे पूर्णपणे उघडले होते. त्याने आपल्या वर्तणुकीत प्रचंड बदल केला होता. तो आता कावेरीशी अत्यंत सभ्य, सुशिक्षित आणि एका खऱ्या गृहस्थासारखा म्हणजे जेंटलमॅनसारखा वागू लागला होता. न्यूयॉर्कच्या मोठ्या फॅशन शोच्या प्रोजेक्टवर काम करताना जॉनने कावेरीच्या प्रत्येक कल्पनेचा, तिच्या पैठणी साडींच्या ज्ञानाचा खूप मोठा मान दिला होता तिला. तो रोज तिच्यासाठी भारतातून आठवण करून देणारा अस्सल मसाला चहा स्वतः घेऊन यायचा. इंग्रजी बोलताना तिची होणारी गडबड पाहून तो कधीतरी कधीतरी हसताना नाही, उलट अत्यंत प्रेमाने हसायचाही नाही आणि उलट अत्यंत प्रेमाने आणि कौतुकाने तिला नवीन शब्द शिकवायचा. जॉन म्हणाला, "कावेरी, तुझ्या संस्कृतीतली ही जी पैठणी साडी आहे ना, ती फक्त एक कापड नाही तर कला आहे ग. आणि तू तू या कलेची खरी राणी आहेस. मला तुझा खूप आदर वाटतो." जॉनच्या तोंडून आपले आणि आपल्या संस्कृतीचे असे होणारे कौतुक ऐकून
कावेरीचे मन हरकून गेले. भारतात एका कपड्याच्या दुकानात ज्या मुलीला चोराचा शिक्का मारला गेला होता, तिला 7 समुद्रापार एका मोठ्या अमेरिकन बिझनेसमॅन कडून इतका आदर आणि सन्मान मिळत होता. जॉनचे हे देखणे रूप, त्याचे उच्च राहणीमान आणि त्याहून त्याचे हे अत्यंत कौतुक करणारे काळजीवाहू वागणे या सगळ्या गोष्टींचे कावेरीला हळूहळू एक अनोखे आकर्षण वाटू लागले होते. अद्वैत नेहमी तिच्यासोबत गंभीर आणि बिझनेसमॅनच्या भाषेत बोलायचा. पण जॉन मात्र तिच्या साधेपणाचे कौतुक करून तिला एका स्त्री म्हणून विशेष स्पेशल फील करून देत होता. तिचे मन नकळत जॉनकडे ओढले जात होते आता. आता हळूहळू हृदयाचे ठोके वाढवणारे असे काहीसे सस्पेन्स यामध्ये येणार होते. एक दिवस ऑफिस सुटल्यावर बाहेर खूप मोठा बर्फाचा वर्षाव स्नोफॉल सुरू झाला. कावेरीने कावेरी थंडीने कुडकुडत उभी असताना जॉनने अत्यंत काळजीने स्वतःचा महागडा आणि उबदार ओव्हरकोट काढला आणि तो कावेरीच्या खांद्यावर पांघरला. त्याचा तो उबदार स्पर्श आणि त्याच्या नजरेतील काळजी पाहून कावेरीच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. तिने लाजून गालातल्या गालात हसून जॉनकडे पाहिलं. जॉननेही तिच्या हाताला हलकासा स्पर्श करत निरोप दिला. कावेरी जॉनच्या या आकर्षणात आणि त्याच्या चांगल्या वागण्यात हळूहळू गुंतत होती. पण दूर आपल्या केबिनच्या काचेतून अद्वैत हे सगळं पाहत होता. कावेरीच्या पाठीवर जॉनचा कोट आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते लाजरं हसू पाहत अद्वैतच्या मनात एक तीव्र अस्वस्थता निर्माण झाली होती. अद्वैतच्या हातातील पेन रागाच्या भरात काडकन तुटला. त्याने स्वतःचं इतकं रक्त सळसळतं केलं होतं. न्यूयॉर्कमधील फॅशन शोच्या एका महत्त्वाच्या डिझाईन फायनल फायनलायझेशनसाठी जॉनने त्याच्या आलिशान वैयक्तिक पेंट हाऊसमध्ये एक लहानशी मीटिंग ठेवली होती. रात्र बरीच झाली होती आणि बाहेर पांढरी शुभ्र बर्फाची वादळं घोंगावत होती. त्यामुळे कावेरीला केळकर पॅलेसवर परत जाणे शक्य नव्हते. खोलीत शेकोटी पेटलेली असल्यामुळे न्यूयॉर्कची ती गोठवणारी थंडी आता एका कमालीच्या उबदार हवेत बदलली होती. जॉनने कावेरीला रेड वाईन ऑफर केली, पण तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यासाठी गरम हॉट चॉकलेट आणलं. कावेरी सोफ्यावर बसून फाईल पाहत होती, पण तिचे लक्ष फाईलवर कमी आणि तिच्या अगदी जवळ बसलेल्या जॉनकडे जास्त होतं. जॉनचा तो सुगंधी पाश्चात्य परफ्यूम आणि त्याचं देखणं रूप कावेरीच्या मनाला एका वेगळ्याच धुंदीत घेऊन जात होतं. जॉन हळूहळू कावेरीच्या अगदी जवळ सरकला. त्याचा उबदार स्पर्श कावेरीच्या गालाला होत होता. उबदार श्वास तिच्या कावेरीच्या गालाला स्पर्श होत होता. तिने लाजून नजर खाली केली, पण जॉनने अत्यंत हलकेच तिची हनुवटी आपल्या बोटांनी वर केली. त्याच्या त्या मऊ स्पर्शाने कावेरीच्या संपूर्ण शरीरात एक अनोखा शहारा उमटला. जॉन तिच्या डोळ्यात डोळे रोखून पाहत अत्यंत खोल आणि मखमली आवाजात म्हणला, कावेरी, आज या बर्फाच्या रात्री तू या उबदार प्रकाशात किती अप्रतिम दिसतेस माहिती आहे? याची तुला कल्पनाही नाहीये का? तुझे हे काळेभोर केस, काळेभोर डोळे आणि हा निष्पाप साधेपणा मला या न्यूयॉर्कच्या या ग्लॅमर जगातल्या सगळ्यात गोष्टी विसरायला लावतोय. कावेरी हृदयाची धडधड वाढलेली असताना लाजत आणि थरथरत्या आवाजात म्हणली, जॉन, प्लीज असं बोलू नका. मला मला खूप विचित्र वाटते. मी एक साधी मुलगी आहे आणि तुम्ही. जॉन तिचा संकोच दूर करत म्हणाला, साधी नाहीयेस तू. तू एक जादू आहेस, ज्या जादूने माझ्यासारख्या रंगेल माणसाला एका रात्रीत बदलून टाकलं. कावेरी, जेव्हा तू तुझ्या या साडीच्या पदराला स्पर्श करतो ना मी, तेव्हा मला बिझनेस बद्दल नाही तर तुझ्या आणखी जवळ यावंसं असं वाटतं. जॉनचे हे थेट आणि अत्यंत प्रेमळ शब्द ऐकून कावेरीच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. आजूबाजूच्या अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव आणि जॉनचे हे बदललेले आदरयुक्त रूप तिच्यावर प्रभाव करत होतं. कावेरी घट्ट डोळे मिटून आणि त्याचा कोट हाताने पकडत अत्यंत हळू आवाजात म्हणली, जॉन, मी कधीच कोणत्या पुरुषाच्या इतक्या जवळ आले नाही. तुमच्या या शब्दांनी माझ्या मनात काहीतरी वेगळं घडतंय. मला स्वतःवर ताबा सुटल्यासारखा वाटतोय. नको, मी हे नाही करणार. मला भीती वाटते. आणि जॉनने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. कावेरी, घाबरू नकोस. तुझा निर्णय आणि तुझ्या भावना माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. तेवढ्यात कावेरीने स्वतःला सावरलं आणि
ती अचानक भानावर आली. तिने हलकेच जॉनपासून स्वतःला दूर केलं आणि काही पावलं मागे सरकली. तिचा श्वास अजूनही वेगाने चालला होता. काय करावे तिला आता समजत नव्हते. त्याच रात्रीचे 11 वाजून गेले होते. केळकर पॅलेसच्या आलिशान कॉरिडॉरमध्ये संपूर्ण शांतता पसरली होती. अद्वैत त्याच्या न्यूयॉर्कमधील त्या दोन्ही अतिशय मॉडर्न आणि हाय प्रोफाईल परदेशी मैत्रिणींना घेऊन आपल्या वैयक्तिक मास्टर बेडरूमच्या दिशेने चालला होता. त्या दोन्ही तरुणींच्या अंगावर बोल्ड पार्टी ड्रेसेस होते आणि अद्वैतच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तोरा होता. नेहमी याच वेळी कावेरी हॉलमधून काही फाईल्स घेऊन आपल्या खोलीकडे निघाली होती. अद्वैत त्या दोन मुलींसोबत बेडरूमच्या दिशेने जाताना पाहून तिचे पाय तिथेच थबकले. तिने आश्चर्याने आणि काहीशा संकोचाने त्याच्याकडे पाहिलं. कावेरीला तिथे उभे राहिलेले पाहून अद्वैत क्षणभर थांबला. त्याने आपल्या कोटची कॉलर नीट केली आणि अत्यंत गंभीर व्यावसायिक आव आणून कावेरीच्या डोळ्यात पाहत कडक आवाजात हुकूम सोडला. अद्वैत अत्यंत गंभीर आणि खंबीर आवाजात कावेरीला उद्देशून म्हणाला, कावेरी, मी या दोन्ही परदेशी डेलिगेट सोबत माझ्या रूम मध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि सिक्रेट बिझनेस मीटिंग साठी जात आहे. न्यूयॉर्कच्या फॅशन शोच्या काही आंतरराष्ट्रीय डिझाईन्सवर आम्हाला चर्चा करायची आहे. रात्रभर ही मीटिंग चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, माझ्या रूमकडे कोणीही यायचं नाही आणि आम्हाला कोणीही अगदी कोणत्याही कारणासाठी डिस्टर्ब करू नका. ह्याची जबाबदारी तुमची. तर अद्वैतने इतक्या ठामपणे बिझनेस मीटिंग असल्याचं सांगितलं की कावेरीला त्यावर बोलण्यासारखं काही उरलंच नाही. तिने फक्त मान डोलवली. अद्वैतने त्या दोन्ही मैत्रिणींना आत घेतलं आणि बेडरूमचा दरवाजा आतून घट्ट बंद झाला. दरवाजा बंद होताच आतून कडी लावण्याचा क्लिक असा मोठा आवाज संपूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमला. पण नेमकं त्याच रात्री दुसऱ्या बाजूला कावेरीच्या खोलीत एक संपूर्ण वेगळाच प्रकार सुरू होता. कावेरी एकटी झोपली होती, पण तिच्या मनात जॉनच्या त्या उबदार स्पर्शाची आणि शब्दांची धुंदी अजूनही कायम होती. तितक्यात तिचा फोनची स्क्रीन चमकली. स्क्रीनवर जॉन हे नाव होतं. कावेरीने धडधडत्या हृदयाने फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो कावेरी, अजून झोपली नाहीस का? न्यूयॉर्कच्या या थंड रात्री तुला माझी आठवण येते का? विशेषतः तुझ्या त्या मऊ ओठांची आणि साडीच्या पदराआड लपलेल्या क्षणांची मला आठवण येते ग. कावेरी फोन घट्ट पकडत बेडवर कुस बदलत श्वासांचा वेग वाढलेला असताना तो सावरत म्हणाली, जॉन प्लीज असं काहीतरी बोलू नका. मला मला खूप लाज वाटते. पण खरं सांगू, तुमची ही भाषा ऐकून माझ्या अंगावर शहारे येत आहेत. जॉन गालातल्या गालात हसत म्हणाला, ओ रिअली? कावेरी, मला सांग ना, आता या क्षणाला कुठे आहेस? मला मला कल्पनेत पाहायचंय. कावेरी डोळे घट्ट मिटून म्हणते, जॉन, तुम्ही असं बोलताय ना, तेव्हा मला असं वाटतंय की मी की तुमचे उबदार आणि जॉन. ती शांत झाली. मला खूप विचित्र फिलिंग येतंय. फोनवर सुरू असलेले हे संभाषण कावेरीला एका वेगळ्या सुखाच्या दुनियेत घेऊन जात होतं. अमेरिकेच्या या बोल्ड वातावरणात कावेरीचा संकोच आता पूर्णपणे गळून पडला होता आणि ती जॉनच्या त्या शब्दांमध्ये स्वतःला पूर्णपणे वाहून देत होती. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि काल दिलेल्या तुम्ही एवढ्या मोठ्या आदराबद्दल आणि कमेंट्स बद्दल पुढचा भाग बनवा ताई. तर त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे. तोपर्यंत थँक्यू.